ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना तर विद्यार्थ्यांसाठी डॉक्युमेंट लिस्ट आलेली आहे आणि तुमचे जे फॉर्म आहे हे आता या वर्षीपासून आपल्याला ऑनलाईन फिलअप करून घ्यायचे आहे। तर जेही विद्यार्थी रिन्यूअल असेल त्या विद्यार्थ्यांचे फॉर्मसुद्धा सुरू झालेले आहे, परंतु सर्वप्रथम विद्यार्थ्यांना करून घ्यायचे आहे ते म्हणजे डॉक्युमेंट्स रेडी। कारण डॉक्युमेंट लिस्ट ही भरपूर मोठी आहे आणि भरपूर सारे विद्यार्थ्यांचे कॉलेज सुरू झालेले आहे। तर तुम्ही अगोदर डॉक्युमेंट्स रेडी करा, जसे की तुम्हाला रेंट ॲग्रीमेंट आहे, डॉक्युमेंट लिस्ट आपण याच व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। डॉक्युमेंट लिस्ट बघितल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ फॉर्म फिलअपचा देण्यात येणार आहे, त्या प्रकारे तुम्ही तुमचे फॉर्म फिलअप करू शकता। तर जेही विद्यार्थी यासाठी पात्र आहे, ज्यांनी मागच्या वर्षी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेतलेला आहे, ते विद्यार्थी त्यांचे फॉर्म रिन्यू करू शकतात। त्यांच्यासाठी संपूर्ण डॉक्युमेंट लिस्ट आलेली आहे आणि जे विद्यार्थी नवीन असेल त्यांना सुद्धा अपडेट देण्यात येणार, परंतु डॉक्युमेंट सेम टू सेमच असणार आहे। त्यामुळे तर बघू शकता आपण बघणार आहे या व्हिडिओमध्ये संपूर्ण डॉक्युमेंट लिस्ट। नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉपर स्टेप बाय स्टेप व्हिडिओ देण्यात येणार, त्या प्रकारे तुम्ही तुमचे फॉर्म फिलअप करू शकता। तर बघू शकता जी डॉक्युमेंट लिस्ट आपण तुम्हाला दाखवतोय ती डॉक्युमेंट लिस्ट डायरेक्ट फॉर्ममध्ये अपलोड करण्याचे जे पेज आहे तिथून घेतलेली आहे, म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण जाणार नाही। तर तुम्हाला जिथेही रेड मार्क दिसत आहे ते डॉक्युमेंट्स तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे। तर सर्वप्रथम पहिले डॉक्युमेंट्स बघा, 10वीची गुणपत्रिका म्हणजे SSCची तुम्हाला मार्कशीट देणं अनिवार्य असणार आहे। यामध्ये डॉक्युमेंटची साईज 250 KB आतमध्ये द्यायची आहे आणि हे डॉक्युमेंट्स तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्येच पाहिजे आहे। त्यानंतर 12वीची गुणपत्रिका म्हणजे 12वीची मार्कशीट। त्यानंतर बघू शकता तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला। तर विद्यार्थ्यांनी जोही त्यांचे इन्कम सर्टिफिकेट काढलेले असेल, उत्पन्नाचा दाखला आणि तो लेटेस्ट म्हणजे चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर विद्यार्थ्याचे कास्ट सर्टिफिकेट, विद्यार्थ्याची कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा या वर्षीपासून कंपल्सरी करण्यात आलेली आहे। त्यानंतर महाराष्ट्र रहिवासी असल्याचा पुरावा म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट, अधिवास प्रमाणपत्र हे सुद्धा कंपल्सरी करण्यात आलेलं आहे। त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला, तर शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे TC ही सुद्धा तुम्हाला कंपल्सरी डॉक्युमेंटमध्ये देण्यात आलेली आहे। संपूर्ण डॉक्युमेंट्स रेडी करा, PDF स्कॅन करून ठेवा 250 KB आतमध्ये आणि फॉर्म फिलअप करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, कारण व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रॉपर देण्यात येणार, त्या प्रकारे तुम्ही तुमचे फॉर्म फिलअप करू शकता। त्यानंतर बघू शकता ज्याही कॉलेजला तुम्ही ॲडमिशन घेतलेली असेल त्या कॉलेजमधून लागणारे तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा तुम्ही तिथे ॲडमिशन घेतलेली आहे जी तुम्ही फी पेड केलेली असेल ती फीची रिसिप्टसुद्धा तुम्हाला चालू शकते जर तुम्हाला बोनाफाईड मिळालेलं नाही तर। त्यानंतर लागणार तुम्हाला अंतर प्रमाणपत्र, ज्याही विद्यार्थ्यांची गॅप असेल त्यांना गॅप सर्टिफिकेट लागू राहणार आहे। जर गॅप असेल तरच लागणार आहे, गॅप नसेल तर द्यायची गरज नाही आहे, कारण कंपल्सरी नाही आहे डॉक्युमेंट्स त्यामुळे। त्यानंतर CGPA2 टक्केवारी रूपांतर दस्तऐवज, कारण भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवर CGPA असतात, तर CGPA असल्यामुळे तुम्हाला याचे कन्व्हर्जन जे सर्टिफिकेट आहे हे घ्यावं लागेल। तर हे तुम्हाला तुमच्या युनिव्हर्सिटीमधून किंवा कॉलेजमधून सुद्धा अवेलेबल होऊ शकते, किंवा तुमच्याकडे जर सर्टिफिकेट असेल तुमच्या मार्कशीटवर जर त्याचा फॉर्म्युला असेल तर तो तुम्हाला इथे नमूद करावा लागेल आणि ते सुद्धा तुम्हाला अपलोड करावं लागेल, कारण की CGPA वरून पर्सेंटेज समजत नाही आणि जी आपली आधार योजनेची लिस्ट लागते ही लिस्ट आपल्या पर्सेंटेज वाईज लागते, त्यामुळे प्रॉपर पर्सेंटेज असणं गरजेचं आहे। त्यामुळे तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेटसुद्धा मागण्यात आलेलं आहे। त्यानंतर बघू शकता तुम्हाला नोटरी डिक्लेरेशन मागितलेलं आहे, ॲफिडेविटसुद्धा मागितलेलं आहे। काय मागितलेलं आहे? रेंट ॲग्रीमेंट। अप्लिकांट इज नॉट लोकल अँड स्टेईंग ऑन रेंट, तर रेंट ॲग्रीमेंट तुम्हाला नोटरी करून मागण्यात आलेलं आहे। तर तुम्ही जेही तुमच्या आजूबाजूला वकील असेल किंवा त्यांच्याकडून तुम्ही नोटरी करून घेऊ शकता, या अगोदरसुद्धा तुम्ही दिलेलं असेल। आणि नोटरी कंपल्सरी आहे का याबद्दलची माहिती आपण ऑफिसकडून घेऊ आणि त्यानंतर जो फॉर्म फिलअपचा व्हिडिओ देऊ आपण त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिल्या जाणार। डॉक्युमेंट्सबद्दलसुद्धा थोडी माहिती तुम्हाला देण्यात येणार, कारण की डॉक्युमेंट्सची माहिती आता द्यायचं रिझन असं, भरपूर सारे विद्यार्थी विचारत आहे फॉर्म फिलअप सुरू झालेले आहे तर याबद्दलची माहिती। फक्त विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्स रेडी करावे त्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे, कारण यामध्ये डॉक्युमेंट्स अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे। फॉर्म फिलअपचा व्हिडिओ देताना डॉक्युमेंट्सबद्दलसुद्धा डिस्कस केलं जाणार, कारण ऑफिसमधून माहिती घेतल्यानंतर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये देण्यात येणार। त्यानंतर ॲफिडेविट पाहिजे डिक्लेरेशन की तुम्ही कोणत्याही गव्हर्नमेंट हॉस्टेलला राहत नाही,
तर हे सुद्धा तुम्हाला डिक्लेरेशन आणि हे जे तुमचे ॲफिडेविट आहे यामध्ये तुम्हाला डेमो कॉपी, जसं की आपण जो नेक्स्ट व्हिडिओ फॉर्म फिलअपचा देऊ त्यानंतर तुम्हाला एक डॉक्युमेंटबद्दल सुद्धा म्हणजे डॉक्युमेंट्स कसे असणार आहे त्याबद्दलची सुद्धा तुम्हाला माहिती देण्यात येणार। तुम्ही सुद्धा तुमच्या आजूबाजूला जेही सेतू केंद्र असेल त्यांच्याकडून जर तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही घेऊ शकता, कारण SC वाले कॅन्डिडेट स्वाधार योजनेसाठी सुद्धा भरपूर सारे डॉक्युमेंट जमा करतात, त्यामध्ये सुद्धा हे डॉक्युमेंट्स आहेत त्यामुळे। त्यानंतर कॉलेज अटेंडन्स एव्हरी 3 मंथ्स, तर 3 महिन्याची तुम्हाला कॉलेजची अटेंडन्स सुद्धा लागणार आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही जिथे रेंटनी राहत असाल त्यांच्याकडून एक तुम्हाला डॉक्युमेंट जसं की इलेक्ट्रिक बिल, प्रॉपर्टी टॅक्स किंवा मग तुम्ही जेही तुमच्या त्यांच्याकडे जेही ॲड्रेस प्रूफ असेल त्या प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट द्यावे लागेल। यामध्ये तुम्ही आधार कार्डसुद्धा घेऊ शकता त्यांच्याकडून आणि इलेक्ट्रिक बिलसुद्धा तुम्हाला द्यावं लागेल। त्यानंतर रेंट रिसिप्टसुद्धा तुम्हाला बनवून घ्यावी लागेल, त्यावरती त्यांची सिग्नेचर घ्यावं लागेल। त्यानंतर ॲफिडेविट इज नॉट लोकल अँड स्टेईंग ऑन रेंट, म्हणजे तुम्ही स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचं एक ॲफिडेविट तुम्हाला द्यावं लागेल, ते सुद्धा तुम्ही इथे अपलोड करू शकता। तर अशा प्रकारे हे डॉक्युमेंट लिस्ट आहे। तर डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा, यामध्ये जेवढे डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी करू शकता करून घ्या, कारण जिथे तुम्हाला रेड मार्क दिलेला आहे ते डॉक्युमेंट्स आपल्याला कंपल्सरी अपलोड करावंच लागेल, कारण रेड मार्क वाले डॉक्युमेंट्स हे कंपल्सरी राहणार आहे आणि जिथे तुम्हाला रेड मार्क नाही आहे ते डॉक्युमेंट्स आपल्याला ऑप्शनल राहणार आहे, म्हणजे नाही असले आपल्याजवळ तरी आपला फॉर्म हा सबमिट होऊन जाणार। आणि अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट्स रेडी करा। डॉक्युमेंट्स रेडी झाल्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म फिलअप करू शकता। नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप फॉर्म फिलअपचा व्हिडिओ देण्यात येणार। काही डॉक्युमेंट्समध्ये जर काही डिटेल्स असेल तर त्याबद्दलची माहितीसुद्धा तुम्हाला देण्यात येणार। कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही विचारू शकता, डॉक्युमेंट्समध्ये जरी अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा, त्यावरती माहिती दिल्या जाणार। आणि संपूर्ण विद्यार्थ्यांनी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कारण जेवढी तुम्हाला फॉर्मॅट असतील किंवा डॉक्युमेंट्सबद्दल काही डिटेल्स असतील, डॉक्युमेंट्स असतील, काही नोटिफिकेशन असतील, ह्या संपूर्ण नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार। कारण की आपण नेहमी व्हिडिओ बनवू शकत नाही, काही डॉक्युमेंट्स असतात, काही नोटिफिकेशन असतात, काही टाईम टेबल असतात, तर हे आपण डायरेक्टली टेलिग्राम चॅनलवर देत असतो। त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून ठेवा, त्यावरती तुम्हाला संपूर्ण अपडेट देण्यात येणार। आणि कोणत्याही प्रकारची अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता, कारण ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना संपूर्ण माहिती तुम्हाला लिस्ट लागेपर्यंत आणि त्यानंतर जेही अपडेट येतात, लेटेस्ट अपडेट, लास्ट डेट वगैरे संपूर्ण अपडेट दरवर्षी आपल्या चॅनलवर देण्यात येत असतात, यावर्षीसुद्धा देण्यात येणार। आणि वसतिगृहसुद्धा सुरू झालेले आहे OBC विद्यार्थ्यांसाठी, त्याबद्दलची अपडेट अजूनपर्यंत यायची आहे, परंतु त्यांचेसुद्धा फॉर्म ऑनलाईन राहणार आहेत। आणि कोणाला जर वसतिगृह पाहिजे असेल तुम्ही वसतिगृहासाठी सुद्धा फॉर्म फिलअप करू शकता। सध्या तरी फक्त रिन्युअल विद्यार्थ्यांचेच फॉर्म सुरू झालेले आहे, नवीन विद्यार्थ्यांचे फॉर्म सुरू झाल्यानंतर तुम्हाला त्याबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाणार। आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। पुढील व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप व्हिडिओ अवेलेबल करून देण्यात येणार आहे, त्यासाठी चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।